आताच्या युगामध्ये यज्ञ आपल्याच्यानी शक्य नाही, ज्ञान साधन शक्य नाही, योग साधन तर विषयच काढू नका. ज्ञानेश्वरीचा 6वा अध्याय उघडा. माऊली म्हणतात योग काही घरामध्ये बसून होईल. योग साधना रामदेव बाबाच्या टीव्हीवरती योगासनं लावून दिली आणि मांडीवरती पोरं खेळतात. चालला योग होईल का? विठ्ठल विठ्ठल पुढे या. कुंडली कवरदा हरी विठ्ठल ज्ञानेश्वरीचा 6वा अध्याय उघडा. माऊली म्हणतात योग साधना करण्याकरता जागा कोणती असावी ती लिहिलेलं आहे. श्लोकामध्ये वाचा तुम्ही. सुचोदेशे प्रतिष्ठाप्य स्थिर मानसम आत्मना या श्लोकाच्या खाली वळवे वाचा. माऊली म्हणतात योग साधना कुठे नाही होत. पर्यावश्यक पांडवा खाली लिहितात बरं का माऊली. पर्यावश्यक पांडवा ऐसा ठाव जोडावा तिथं निगुड मठ व्हावा का शिवालय. तिथं मठ किंवा शिवालय असावा, दक्षिण वाहिनी नदी असावी. अशा जागेवर तो योगी उत्तरेकडे तोंड करतो, दर्भासन घालतो, उत्तरेकडे तोंड करून मग प्राणायामाला सुरुवात करतो. प्राणायाम म्हणजे काय? आपल्या शरीरामध्ये 72,000 नाडी आहेत. किती मोजल्या का तुम्ही? त्याच्यामध्ये 24 मुख्य आहेत आणि त्याच्यामध्ये 3 प्रमुख आहेत, इडा, पिंगला आणि सुषुम्ना. एका नाडीने श्वास घ्यायचा, दुसरीने थांबवायचा आणि तिसरीने सोडायचा. याला म्हणतात प्राणायाम. असा प्राणायाम ज्या वेळेला तो योगी करतो त्यावेळेला शरीर तापतं, सुप्त असलेली कुंडलिनी शक्ती जागृत होते आणि मग तिला ब्रह्मानंदापर्यंत येण्याकरता माऊली म्हणतात षडचक्र 6 प्रकारचे प्रतिबंध लागतात. पण ते लय लांब राहत आहे. त्याच्या अगोदर सांगतो त्या योग्याला जर ताण लागली ना, योग साधना करता करता माऊली लिहितात त्यांनी पाणी प्यायचं नाही. तहान लिया तहानाची प्यावे, भुकेलिया भूकची खावे, अहोरात्र व्हावा. सोपं नाही योग साधन. योग साधना करण्याकरता आमचे एकनाथ महाराज एका वासुदेवामध्ये लिहितात बरं का. शरीर शोषण प्राण निरोधन मन जय हट योग. शरीर शोषण प्राण निरोधन मन जय हट योग. गुद पीडन कुंडलिने कलिमन दर्वंग. ऊर्ध्व वायुचा श्वेत तोडोनी करी ब्रह्मारंगे मिसळे परे मोक्षु रंग. ओम नमो भगवते राम कृष्ण वासुदेवा. ओम नमो भगवते राम कृष्ण वासुदेवा. आणि मग शरीर शोषण प्राण निरोधन मन जय हट योग. 6 प्रकारचे प्रतिबंध भेदन करत करत ती कुंडलिनी शक्ती बिंबीपासून इथपर्यंत येण्याकरता त्या योग्याला एवढी दुःख सहन करावी लागतात. माऊली लिहितात किती दुःख. जया ज्ञाना लागी गगन गिळता ती योगी. योग्याला गगन म्हणजे आकाश गिळण्याचं दुःख सहन करावं लागतं आणि मग कुठं तो समाधीपर्यंत जातो. योग मार्ग सोपा नाही. विठ्ठल या कलियुगामध्ये यज्ञ करू शकत नाही, या कलियुगामध्ये ज्ञान साधना करू शकत नाही, या कलियुगामध्ये योग साधना करणं शक्य नाही आणि या युगामध्ये कर्म साधना कठीण. अवघ्या वाटा झाल्या क्षीण, अवघ्या वाटा झाल्या साधन उचित विधी विधान, उचित विधी विधान येन कळे न घडे सर्वथा. भक्ती पंथ
म्हणतात अवघ्या वाटा झाल्या क्षीण. या कलियुगामध्ये भगवत प्राप्ती करून घ्यायची असेल तर अवघ्या म्हणजे सगळ्या वाटा क्षीण झाल्या. फक्त एकच राजमार्ग चालू आहे सध्या, तो म्हणजे नामचिंतन.